पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। नमस्कार, मी सायली जाळके आणि तुम्ही पाहतात MB लाईव्ह मराठी। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या भारतीय संविधानाचा अपमान एका माथेफिरू व्यक्तीने केला होता। याची बातमी जी आहे सर्वत्र महाराष्ट्रात पसरलेली आणि सारे आंबेडकर अनुयायींनी याच्यावरती निषेध व्यक्त केलेला, आंदोलन देखील केलं होतं, भडकलं होतं ते आंदोलन आणि त्याचे जे पडसाद जे आहेत ते मीरा भायंदरमध्ये सध्या पाहायला मिळतात। आज मीरा भायंदरच्या भायंदर पश्चिममध्ये फाटक रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काही आंबेडकर अनुयायींनी जे आहे ते निषेध व्यक्त केला होता, आंदोलन केलं होतं। कशा प्रकारे हे आंदोलन झालं आणि त्यांच्या काय मागण्या होत्या त्या आधी ऐकूयात। दिनांक 11 तारखेला 5:15 वाजता परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती। त्या ठिकाणी एका माथेफिरून संविधान जे आहे संविधानाला खाली पाडलं, त्याला नादुरुस्त केलं आणि त्यातून एकेकी परभणीमध्ये एक मोठा जन आंदोलन सुरू झाले। परभणीमध्ये रात्री 11 वाजता निषेध वगैरे देण्यात आले। त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी सांगण्यात आलं लोकांना की रात्री तुम्ही इथं बसण्यापेक्षा सकाळी आपण जे आहे परभणी बंदचं आवाहन केलं। ह्या परभणी बंदच्या आव्हानामध्ये जे काही आंबेडकरवादी संविधान प्रेमी जे युवक होते त्या लोकांना लाठी चार्ज करण्यात आला, त्यांच्या घराघरामध्ये जाऊन बॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। ह्या सगळ्याचा निषेध म्हणून आज मीरा भायंदरमधील जेवढ्या काही संविधान प्रेमी संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहेत। परभणीमधील घडलेल्या घटनेचा निषेध आम्ही इथे व्यक्त करत आहोत आणि ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करून माजी मुख्यमंत्री, गृहमंत्री त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो इथं आणि निषेध करण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत। परभणीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्वांची हीच मागणी आहे की हा जो पवार आहे तो पवार एक साधा मनुष्य होता, त्याच्या मागं जे आहे ज्यांचं डोकं आहे, जो कोणी मास्टर माइंड आहे तो जोपर्यंत पकडला जात नाही तर महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये जे काही संविधानप्रेमी आंबेडकरवादी विचाराचे लोक असतील ते मोर्चे करतील, धरणं काढतील आणि जोपर्यंत जो मास्टर माइंड मिळत नाही तर आम्ही त्याचा निषेध आणि आवाहन करू पोलिसांना की लवकरात लवकर त्याला पकडण्यात यावे। आज जे परभणी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आपण लोकांनी जे शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केलेलं आहे, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो भायंदर पोलीस स्टेशनच्या वतीने की आपण निश्चितच शांततेच्या वातावरणात एक नवा संदेश दिलेला आहे। इथून पुढे अशा सहकार्याची अपेक्षा करतो। आज जे आपण सर्वांनी मिळून शांततेत आंदोलन केलं आणि त्याबाबतचं जे निवेदन मला भायंदर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे ते संबंधितापर्यंत आणि आमच्या वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचं निश्चितच मी काम करेन असं मी आश्वस्त करतो। जसं की तुम्ही ऐकलं की ह्या संपूर्ण आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक नेते, वेगवेगळ्या पार्टीचे नेते सामील होते, त्याच प्रकारे त्यांचा समावेश देखील ह्याच्यामध्ये होता आणि त्याच प्रकारे त्यांच्या ज्या मागण्या आहेत की जो माथेफिरू आहे, ज्यांनी ही घटना केलेली आहे किंवा ज्यांनी हा संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे त्या माथेफिरूवरती लवकरात लवकर कारवाई होईल आणि अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडे त्यांनी मागण्या केलेल्या आहेत की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई होईल जेणेकरून ही घटना पुन्हा घडू नये। या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर्नलिस्ट ओंकार सावंत सोबत मी सायली जाळके, MB लाईव्ह।